चांगलं जुळवत आणलं होतं मी सगळं. कळत होतं मला ते. मलाही वाटतं ना ग, मुलानं सुनेनं आपल्या बरोबर राहावं. पर यांचाही राग निवळला होता, तिची चौकशी वगैरे करायला लागले होते आणि हे सगळं रामायण घडलं. मग आता काय? तुला यांचा स्वभाव माहितीच आहे. पुनर्वसूनं कोणालाही न विचारता तिला घरात आणलं आणि हे सगळं घडलं. म्हणजे यांच्या मनात ना ती पार उतरलीच आहे. म्हणजे त्या दोघांना यांनी स्वीकारण्याची जी काही थोडीफार आशा शिल्लक होती ती आता मावळली. नाही, तू कर ना काहीतरी प्लीज. अगं माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात जे होतं ते मी करतच होते. हिनं परस्पर नंदिनीला जाऊन बोलण्याची काय आवश्यकता होती? निदान मला एकदा सांगायचं, मी तिला सांगितलं असतं असं बोलू नको, यांना आवडणार नाही. यांना काय, कुणालाच आवडणार नाही. अतिथी देवो भव हे संस्कार आहेत यांचे. बरं, नंदिनी आई विना वाढलेली पोर, वडील नुकतेच गेलेत तिचे. पुनर्वसूने असं सगळं केलं तर साखरपुडा मोडला तिचा. बरं, नंदिनीच्या बाबतीत या सगळ्याबद्दल हे स्वतःला दोषी समजतायत आणि आता हे सगळं घडून बसलं त्याच्यावर. माई, झालं ते झालं. चूक झाली असेल तिच्याकडून, पण काहीतरी उपाय काढला पाहिजे ना आता त्यावर. या सगळ्यातनं मला एकच मार्ग दिसतोय आता. उर्मीनं पुण्याला जायचं. माई, एकीकडे नंदिनी, एकीकडे उर्मी. हा तिढा सोडवण्याचा आता मला हा एकच मार्ग दिसतोय. अगं पण माई, आणि त्यातून यांनी नंदिनीला अभय दिलंय. म्हणजे आता उर्मीच्या बाजूने आपण काही कधी बोलूच शकणार नाही. म्हणून तिने पुण्याला. आता पुन्हा असं काही घडायला नकोय. असं पुन्हा कशाला घडेल माई? आत्ता सुद्धा जे काही घडलं ते घडेल असं कुणाला वाटलं होतं का? पण चूक झाली असेल तिच्याकडून. मला तर वाटतंय की मलाच माणसांची पारख नाहीये, माझंच चुकलंय. चांगली वाटली होती हो मुलगी, काय निघाली बघ ना. ती नंदिनी बिचारी आई बापाच्या माघारी काय बघावं लागतंय तिला. मला माझंच चुकलं. मी म्हटलं आता लग्न झालंच आहे तर सून म्हणून माया लावायला गेले. सगळंच विसरून तिला जवळ करायला गेले. चुकलंच माझं. कसा आहेस बाबा? ते मी तिथे आलो की कळेल तुला. अरे पण मी आता पुण्याला यायला निघाले. पुण्याला का? ते मला तुमची खूप आठवण येते ना, म्हणून. हा मग हे बघ, असं कर, आत्ता नको निघूस. आम्ही येतो तिकडे, मग येताना आमच्या बरोबरच ये. अरे पण मी आता तिथे येते तर तुम्हाला इथे कशाला यायचंय? कशाला म्हणजे काय? आम्हाला सासर बघायचंय तुझं. त्यात बघण्यासारखं काय आहे? अगं म्हणजे काय उर्मी, ज्या घरात आम्ही आमची मुलगी दिली आहे ते घर कसं आहे, त्या घरातली माणसं कशी आहेत हे बघायला नको? हॅलो उर्मी, हॅलो. हा हा हा, ऐकते. हा 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 हा, मग निघतोय आम्ही. बाबा, हे बघ, सॉरी पण मला आत्ताच्या आत्ता पुण्याला निघायला लागतंय. ते वासूचं काम आहे ना, ट्रान्सलेशनचं, त्याचे काही पेपर्स मला सबमिट करायचे आहेत. आणि म्हणजे त्याच्या सरांना असं म्हणालंय की त्याला जमणार नाहीये ना, म्हणून मला यावंच लागणार आहे. तो बोलला की माझी बायको सगळे पेपर्स घेऊन ये. आणि म्हणजे तसं आठवडाभर गेलेच चालू आहे, पण आता फायनल कमिटमेंट आहे, मला यावं लागणार आहे. बस मी येते. हा मग ठीक आहे, तू असं कर, तू ये निघून, आणि मग तुझं काम झालं की मग आम्ही येऊ तुझ्या बरोबर. बाबा, अरे पण मला राहायचं आहे ना 2-4 दिवस. अरे बापरे, असं आहे का? बर, एक मिनिट थांब तू, मी जरा बोलतो यांच्याशी आणि तुला फोन करतो. हॅलो हॅलो बाबा. हा, काय ग बोल. ऐक ना, म्हणजे तुम्ही निघत नाही आहात ना?
अगं तेच तर सांगतोय ना मी तुला, म्हणजे मी एकटा येईन किंवा मग यांच्यापैकी कोणीतरी येईल किंवा मग काय कसं जमवता येते ते बघू. हा हा हॅलो हॅलो बाबा. काय झालं? अरे ठेवला त्याने फोन. येऊ का? जीजी ये ना. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही काय नाही, बोल ना. उर्मी, आय एम सॉरी. कशाबद्दल? 2 गोष्टींसाठी. एकतर जे झालं ते व्हायला नको होतं, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काही दिवस पुण्याला जावं लागेल असं दिसतंय. तयार व्हा, निघूया. अरे विद्याधर, तीच जर इथे येणार असेल तर आपण तिकडे जाऊन काय होणार आहे? हो, आणि तिचं इथे करायला कुणी नको का? अरे पण आपल्याला बघायचं ना कसं आहे तिचं सगळं व्यवस्थित वगैरे. आता काय फरक पडतोय रे? अगं कळेल तरी ना. आणि उर्मी जर का तिथे नसेल तर तिच्या सासरी जाण्यात मला काही इंटरेस्ट नाही. मी येणार नाही. मी पण नाही. उलट चांगलं जोंगलं खायला करून घालायचं, लाड करायचे तिचे, माहेरवाशी येणार आहे. मी तर बाबा नाहीच जाणार. ए तू जा, हा तुला जायचं असेल तर विद्याधर. हा जा जा तू जा. ठीक आहे. पण त्याच्या साखरपुड्याचं काय ते त्याचं अरे काय? ती इथे आल्यानंतर प्रत्यक्ष विचारू शकतो की आपण. पण तिनं खरं सांगितलं नाही तर. ती कशाला खोटं सांगेल रे? हो, आणि ती आपली मुलगी आहे. तू काय रे सतत तिच्याकडे संशयाने बघत असतोस? संशय वगैरे नाही हा सीमा. मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून खात्री करून घ्यायची आहे, बस. मग जा तू, तुला हवं तर जा. हो. ए माझ्याकडे बघू नको, मी तर बाबा येणारच नाहीये. मग काय करू मी तिकडे एकटा जाऊन? का? तुला खात्री का काय ती करून घ्यायची होती ना? वा, म्हणजे हे बरं आहे. तुम्ही इकडे माझ्या मुलीबरोबर एन्जॉय करणार आणि मी तिकडे एकटा मरमर करत जायचं. हा, चांगलं आहे. अरे पण अमित कुठे सांगतोय तुला जा म्हणून? ठीक आहे, मी जाणार, पण आता नाही, मी नंतर जाईन कधीतरी. उर्मिला सांग लवकर ये म्हणाव. जर वातावरण तापलंय, मलाच असं वाटतंय की तुम्ही काही दिवस नसाल तर सगळं नॉर्मल होईल. मला पटतंय. मला पटत नाहीये. अरे मी कुठेही जाणार नाहीये. हे घर माझं आहे, माझ्या माणसांचं आहे. आणि माझ्या असण्याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी मला हाताला धरून घराबाहेर काढावं. पण मग त्यानंतर मी या घरात परत पाऊल ठेवणार नाही, हेही लक्षात ठेवा. अरे पण तू एवढ्या टोकाला का जातोयस? कारण माझी बायको असं काही बोलणार नाही याची खात्री आहे मला. वासू जाऊ दे ना. अरे ती नंदिनी खोटं बोलतेय, तिने तिच्या बाबांची शपथ घेतलीये. म्हणून तिचं खोटं खरं ठरत नाही. अरे पण तिचे बाबा गेले. मग काय झालं? अगं त्या शपथेवर काय आहे? नाही जीजी, मलाही असंच वाटतं, कारण शपथ हा काही क्रायटेरिया नाहीये. मीही माझ्या जिवंत बाबाची शपथ घेऊ शकते, आणि जिवंत माणसाची शपथ घेणं जास्त डेंजरस होईल ना. आणि असंच जर असणार असेल ना, तर मी माझ्या बाबाची शपथ घेऊन सांगते की मी नंदिनीला असं काहीही बोललेले नाही. पण तू हे तेव्हाच का नाही बोललीस? कारण मला माहिती नव्हतं ना की या घरात शपथेला एवढं महत्व आहे. मला वाटलं विश्वास नंदिनीच्या बोलण्यावर दाखवण्यात आला. तिने घेतलेल्या शपथेवर असेल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. पण नंदिनी एवढी खोटी शपथ घेईल? घेतली आहे तिने. हे फक्त तिला आणि मलाच माहिती आहे, कारण ती खोटं बोलली. मी तिला असं काहीही बोललेले नाहीये हे जितकं मला माहिती आहे ना, तितकंच तिलाही माहिती आहे. रडायला काय झालं तुला? परत तुला कोणी काही बोललं का? नाही दादा, मलाच बोलायचंय. कशाबद्दल बोलायचंय तुला? उर्मीबद्दल. तिच्याबद्दल काय?